त्वदीयं सौन्दर्यं तुहिनगिरिकन्ये तुलयितुं खगीन्द्राः कल्पन्ते कथमपि विरिञ्चि प्रभृतयः यदालोकौत्सुक्यात् उत्सुकता आलोक्य पळोंची उत्सुकता यदालोकौत्सुक्यात् अमरललनायान्ति मनसा तपोभिः दुष्प्रापामपि गिरीशसायुज्य पदवीम्. सौंदर्य लहरींतले एक श्लोक तांक्यान किदोन म्हणटाले आतां सायुज्य शब्द तान तसो तो सायुज्य कल करता आयले आनी ती त्या निमित्ताने सायुज्य ह्या जीवनान तूं सानिध्याचो अनुभव जावन मग एक प्रकारचे सायुज्य हांव आसा अरे बल्कि एक दोन घटना जाल जिवनान तूं एक रक्षण करतली एक शक्ती आसा सानिध्याचो अनुभव जाला ती शक्ती निरंतर मगल सांगात आसा मगल केन दृश्टीत अनुसंधान जाता आय कॅन फील दॅट प्रेजेंट सायुज्य जाता आसा हांव म्हणेल कमी जाता आसा एंड द बेस्ट पार्ट इज you will not be betrayed. That Shakti will not let go of you. In fact, it will protect you from your own idiosyncrasies also. मनुष्याला असतं न्ही जाळ असता आसता सगळं घाण्याडे सगळं गुण असता ती तांतूंतल्यान सुद्दां उभर वयर हाडतलें तें सायुज्य म्हणूची निर्लज्जतया आनी सर्वतोभावेन ते सायुज्याचे आमी एक प्राप्ती खातीर प्रयत्न करचे सानिध्याचे अहम रूपेण ग्रहण करचे सायुज्याची प्रक्रिया कळतच न्हय आनी सूक्ष्म स्तरार वता हें सायुज्य मुक्ती म्हळ्यार बट पॅल्पेबली दस कॅन बी एक्सपेरिमेंटेड विथ एन एक्सपिरियन्स्ड ॲट एन एम्पेरिकल लेवल आमगे जिवनांत सो हांगा सांगल्या त्वदीयं सौंदर्यं हे देवी ती अव्यक्त शक्ती ती तेगेलें नाम रूप आमचे खातीर धारण करता तिगेलें एक आमकां आराधन करचें म्हणून जाल्यार ती रूप नामाच परे जावन आसा तर कशें वया तिगेलें ध्यान करचें वांटा काम कोण दर्शन केल्या तांकां सांगूंक सुद्दां जायना शब्दांतूं ताजें वर्णन करूं जायना अतिंद्रिय आशिल्ली ती अहम रूपेण वस्तुतः तें ज्ञान जावंका त्वदीयं सौंदर्यं हे देवी तुगेलें सौंदर्य त्वदीयं सौंदर्यं हे तुहिनगिरी कन्ये तुहिन इति स्नो क्लैड हिल्स हिमालय गिरी कन्या पार्वती तुहिनगिरी कन्ये त्वदीयं सौंदर्यं तुलयितुं टू कंपेर इट्स इनकॉम्परेबल जाल्यार कलेपुणी उपमा दिवंक न्हय सो तशी तुगेलें सौंदर्याचें वर्णन करूं प्रयत्न केल्यार कोण ऋषीवर्यांनी आनी कोण तुगेलें दर्शन केल्या मागीर एक ध्यानावस्थेन तांतो ज्ञाना पडे त्याचे सौंदर्याचें वर्णन करूं पडयल्यार त्वदीयं सौंदर्यं हे तुहिनगिरी कन्ये तुलयितुं कवींद्राः कल्पन्ते मस्त वाण जाता ती कथमपि कशीपुणी कोनू उपमा दिवन आयज लायक द लोटस लीफ एंड तें म्हणून कलकी नथींग इट इज नथींग कंपेर्ड टू द वंडरफूल सौंदर्य तुगल देवी ती सुद्दां वळवळटा ती कवींद्राः कल्पन्ते कथमपि विरिंची प्रभृतयः विरिंची दैव सुद्दां ब्रह्मा विष्णू सुद्दां ते अग्नि वायू दैव सुद्दां तांकां एक झलक मेळटा आराधन करूं वचूलें तावळी भवानी शंकर देवाली देवीले एक वात्सल्य प्राप्त जाता ह्या ना पूण तिगेलें कल्ल सौंदर्याचें वर्णन करतलीं ते असमर्थ ऋषीवर्यांक जायना व्यक्त करूंक देवांक सुद्दां जायना जाल्यार प्रयत्न करता ती वेदांत तुगेल स्तुती केल्या पुराणांतू इतिहासांतू स्तुती जाल्या सो आमी भक्तीन करता ती आनी कोण आकृश्ट जाता आकर्शण म्हणलें नवें टुवर्ड्स द डिवायन आसता सौंदर्याचें एक कल म्हणटा ती बेंच मार्क म्हणया द गोल्ड स्टँडर्ड अप्सराज अमर ललना इंद्रा शक्ती आसा त्यो अप्सराज आसा भारी आमी घुमटी आमगेलें कर्तव्य तें ती योनीच तशीची दॅट बर्थ इट सेल्फ इज टू अट्रॅक्ट भोग दिवच्याक स्वर्ग लोकांतू सौंदर्याचें एक पराकाष्ठा म्हणया ती आयकता ती येतात न्ही आनी कोणाली स्तुती करता ती देवीली भारी उत्सुकता तांकां कळ्ळें जाता नवें नावें मिरर ऑन द वॉल सो
कोण ती कशी तिगल पळय म्हूण तांकां एक नमुन्या उत्सुकता सूर जाता. औत्सुक्यात अमरललना ह्यान ती मनसा ध्यान करूं लागता ती कळ्ळें. भक्ती नाय वैराग्य येवन ध्यान करचें. ही अमर ललना अमर देव ललना तांगेल शक्ती इंद्रमशाची इत्यादी ती म्हणटा ती खंयची अलौकीक शक्ती कसली गल वर्णन सुद्दां करूं जायना की सौंदर्यांचे पदच वे डू आय कम इन दॅट म्हण तशी एक उत्सुकतेन तिगल ध्यान करूं सुरू करता त्या देवीले हे सगळे दिव्य शक्ती कल जाता. ह्यान ती मनसा एक नमुन्या तांकां एकाग्रता येता. मोटिवेटिंग फोर्स मनसा प्राप्नोति यान्ति किं वा प्राप्नुवन्ति ते तपोभिः दुष्प्रापामपि गिरीश सायुज्य पदवीं. तपोभिः तप करतल लोक कोण यतिवर्य सगळे त्याग करून त्या देवील दर्शन जावंका आत्मज्ञान जावंका म्हूण कोण तप करता ते तांकां सुद्दां दुष्कृत जसं मस्त वांटान प्राप्त जावचें सहजतया हांकां प्राप्त जाता. कोण या अमरललन हांकां तुगेल दर्शन वे तपोभिः दुष्प्राप आशिल्लें प्राप्त जाता. नाव सी द ब्युटी कल प्राप्त जाता तांकां. देवील सौंदर्य पळोवंका म्हूण लालायत जावन ध्यानांत मग्न जातल शक्ती हांकां कल प्राप्त जाता. तपोभिः दुष्प्रापामपि गिरीश सायुज्य पदवी. गिरीशाल सायुज्य पदवी तांकां प्राप्त जाता. गिरीश म्हळ्यार शंकरू ईश्वरू तागेल सायुज्य पदवी तांकां प्राप्त जाता. आचार्य शंकर सांगता ते देवील ध्यान करूंक प्रयत्न केलेल्या त्या देव्यांक देवील दर्शन जाता मात्र न्ही तितलो खुशीन तिगल आत्मस्वरूप दाखयता एंड दॅट इज शिवा. गिरीश सायुज्य पदवी तांकां प्राप्त जाता. शिवप्राप्ती जाता. कले अर्थ जाताच की शब्दाच पुणी अर्थ जाल्लो न्हय. हाचेर ध्यान करा. ती अत्यंत गूढ है. शक्ती आराधनेन प्राप्त जावचें शिवप्राप्ती. शक्ती आमकां शक्ती न्हय हें सगळें शक्ती क्षेत्र आनी तूं कार्य करयत शिवाल ध्यान मात्र करयत अहम रूपेण मात्र शिवाल ध्यान प्राप्ती जाता. शिवाले प्रत्यक्ष परोक्ष दर्शन साध्य ना. साक्षात परोक्ष ज्ञानांत मात्र शिवप्राप्ती जाता. अनुग्रह रूपेण आयल शक्ती आमगेल व्यवहारान सुद्दां आमकां प्राप्त जाता. जगत जननी ती आसा म्हणून शिवतत्व चिंतन करचें आसल्यार ते ज्ञेय पदार्थ इट कॅन ओनली बी नोन and known also in a very special manner, not as you know other technical things where always the triputi is there. I know, I am the knower, the process of knowing and the known. ऐक्यजल त्रिपुटी अहम 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 हाव सच्चिदानंद स्वरूप ज्ञान स्वरूप I know कले myself अखंडतेंतू शिवप्राप्ती. त्या देव्यांक सुद्दां तांगेल एक वासन घेवन बट ते तीव्रताने भक्तींत परिणत जावन देवील ध्यान करतना ती आपणाले आत्माच दिता दर्शन करयता आनी तिगेल आत्मा शिवशक्तीन भेद ना. आमगेल सूक्ष्मतम philosophy has also been brought out in this beautiful shloka, that is Sayujya.